एखाद्याचं व्यक्तिमत्व आदरणीय असतं. त्यांच्या पुढे गेल्यावर चटकन नतमस्तक व्हावं असंच वाटतं. पण एखाद्याचं व्यक्तिमत्व मात्र असं असतं की जणू काही आपली सावली होऊन तो चालतोय. कृष्णाला मी सोलमेट म्हणते ते ह्याचसाठी, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा. असं सहज तुकोबा म्हणतात ते तेवढा विश्वास असल्याशिवाय का? कृष्ण कृष्ण म्हणतात तो मोठा खेळी आहे. त्याचं रूप शोधू जाल तर सापडत नाही, आणि काढू जाल तर स्वतःतून वेगळं काढता येत नाही. त्याच्या प्रीतीत वेडी झालेल्या एकाही स्त्रीचा तो पूर्णांशाने झालाच नाही. पण त्याचं बोलणं मात्र अगदी गारुड करणारं. अगदी प्रत्येकीशी तो असं काही गोड बोलेल की तिला वाटावं नाही नाही तो माझाच आहे, फक्त माझाच. पण एकदा का तिला त्याच्या सहवासाची झिंग चढली रे चढली की तिला अलगद उचलून त्या प्रीतीच्या धुंदीमध्ये सुरक्षित सोडून तो पुन्हा दुसरीच्या हाकेला ओ द्यायला चाललाच म्हणायचा. त्याच्या हयातीतच त्याच्या प्रिय सख्यांची संख्या 16,000 ओलांडून पुढे गेलेली होती. पण प्रेम कसं करावं, प्रिया राधवन किती गोड असावं, ह्याचं कृष्णा इतकं सुरेख उदाहरण कोणतंही नसेल. त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी, त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी. स्मृतिजाल आसवांचे दिन रात का विणू मी, स्मृतिजाल आसवांचे दिन रात का विणू मी. असं म्हणायची वेळ यावी इतकं त्याचं वागणं. माणिक वर्मांचं हे गाणं ऐकावं. त्याची वृत्ती कशी मोहिनी असते ते कळून चुकतंच. उगीच नाही, त्याच्या एका रूपाला मोहिनीराज म्हणून ओळखतात. अमृत मंथनाच्या वेळी असुरांना मोहात पाडण्यासाठी त्यांनी अतिशय देखण्या अशा स्त्रीचं रूप घेऊन कुंभातलं अमृत देवांनाच कसं मिळेल ह्याची अगदी बरोबर सोय केली होती. स्त्री काया प्रवेश केल्यामुळेच की काय, पण एखाद्या स्त्रीला आपल्या प्रियकराकडून अगदी काय हवं असतं ते त्याला मात्र अगदी छान उमगलेलं असतं. तो शरीराने निघून गेला, पण त्याचं हृदय आजही जिवंत आहे आणि पुरीच्या जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये ते प्रविष्ट आहे असं म्हणतात. याच हृदयात ती चिरमोहिनी अजूनही आहे. त्यामुळेच त्याच्या हयातीनंतरही त्याच्या प्रेमात पडणाऱ्यांची कमी नव्हतीच कधी, आणि अजून आजही नाही. इक राधा इक मीरा दोनों ने शाम को चाहा, इक राधा इक मीरा दोनों ने शाम को चाहा. अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. इक प्रेम दिवानी इक दरस दिवानी. कृष्णावतार होऊन गेल्यानंतरही कितीतरी वर्षांनी ही चित्तोडकी छोरी जन्माला आली आणि अगदी राधेसारखीच त्याच्या प्रेमामध्ये पडली. त्याच्या एका दर्शनासाठी ती तिळ तिळ जाळत राहिली स्वतःला. मीरेचं प्रेम हे विरहाचं, तिची भक्ती
ही मधुरा भक्ती, ही भक्ती हुबेहूब दाखवणारं एक अतिशय सुंदर गीत रवींद्र जैन यांनी रचलेलं आहे. श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम. सचिन, सारिका आणि पद्मा खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत राधा आणि मीरा ह्यांच्या व्यक्तिमत्वात असलेला फरक असा काहीसा समोर आणतं. एका बैठकीत डोळ्यातून अश्रू येऊ न देता हे गीत ऐकणंही अतिशय मुश्किल आहे. कौन जाने बासुरिया किसको बुलाए, कौन जाने बासुरिया किसको बुलाए, जिसके मन भाए वह उसी के गुण गाए, जिसके मन भाए वह उसी के गुण गाए. कौन नहीं बांसुरी की धुन का गुलाम, कौन नहीं बांसुरी की धुन का गुलाम. हे कारण देऊन तो असंही म्हणतो की सावरे की बंसी को बजने से काम, सावरे की बंसी को बजने से काम, राधा का भी श्याम वह तो मीरा का भी श्याम. ही कसली बाई रीत. म्हणजे तुला बासरीचे सूर आवडले तर तू येणारच ना. माझी बासरी अगदी सर्वांनाच प्रिय आहे. बासरीचे सूर पसरवीत राहणं हे माझं काम आणि म्हणून मी तिचाही आहे आणि तुझाही. झालं. समजूत घालणारं मिश्किल हसू गालांवर खेळवून तो पुढे होतो. अडकत म्हणून नाही, अगदी कशातच. कमलपत्रावर असणाऱ्या दवबिंदूसारखा सुळकन निसटून जातो त्याच्या प्रेमिकांच्या महासागरात. मीरेला मात्र अगदी काही फरक पडत नाही. ती दर्शन मात्रे मन कामनापुरती असं म्हणून एक तारी घेऊन आपली त्याचं नाव गात राहते. बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, सावन की मन भावन की, सावन की मन भावन की, सावन में उमंग्यो मेरो मनवा, भणक सुन्या हरी आवन की. कुण्या काळच्या ह्या सावळ्याच्या नादानं मेवाडच्या रस्तोरस्ती तिला मीरा के प्रभू गिरीधर नागर, मीरा के प्रभू गिरीधर नागर असं म्हणत म्हणत नाचवलं होतं. तिची लाज, अब्रू, बाईपण कशा कशाचा म्हणून मुलाहिजा न ठेवता. पण त्याच नादात ती त्याच्याशी अशी काही एकरूप होऊन गेली की मधुरा भक्ती असावी तर ती मीरेसारखी असं आजही म्हणतात. मीरेला वेड लावून त्याचं भागलं नाही म्हणजे नसावं, म्हणूनच त्यांनी आणखी एकीला अगदी खुळी करून सोडलं. दक्षिणेची मीरा म्हणून ओळखली जाणारी ही आळवार संत परंपरेतली एक साध्वी गोदई किंवा कोदई अशीच त्याच्या नादी लागली आणि आंडाळ म्हणजेच अर्थात रंगनायकी होऊन गेली. तिनं कृष्णाला मनोमन आपला पती मानलं होतं. इतकं की कृष्णासाठी गुंफलेला हार ती रोज आधीच आपल्या स्वतःच्या गळ्यात घालून आरशात पाहायची आणि मगच कृष्णाला व्हायची. मात्र एक दिवस हारामध्ये केस आलेला पुजाऱ्यांना कळलं आणि मग हलकल्लोळ माजला. तो हार बदलला गेला. गोदई रड रड रडली. कृष्ण त्या दिवशी पुजाऱ्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले की आजची पूजा मला पावली नाही, मला तिच्याच गळ्यातला हार हवाय. बस. भोळी भाबडी गोदई त्याच गोष्टीने इतकी आनंदली. पुढे तिचं कावेरीच्या तीरावरल्या रंगनाथाशी अगदी विधिवत लग्न लावून देण्यात आलं. पण हे महाराज काही शिलेमधून बाहेर आले नाहीत.
तीच आपली शिलामय होऊन गेली. म्हणजे गोड बोलून आपल्याला अगदी हवं तेच प्रियेकडून करून घ्यायची, ही त्याची रीत अगदी अशीच आहे. कावेरी काठच्या त्या रंगनाथाच्या देवळात जाणाऱ्या कुमारिका पाहिल्या की भीती वाटते. अनादी काळापासून अनंग रंग खेळणारा तो रंगनाथ पुन्हा कुण्या एकीला वेड लावेल, खरं की काय? धन्यवाद.